काय बायको, आज दिवसभर तू अशी गप्प गप्प होतेस? गप्प असं नाही रे, बघत होते सगळ्यांना. सगळ्यांच्या रिएक्शन्स किती वेगवेगळ्या होत्या ना. छान वाटत होतं मला. हो, आई आजी आणि छोटी आई तर किती आनंदात होत्या ना. हो रे, म्हणजे ना त्यांच्यावरचं सगळं दडपण, सगळे टेन्शन्स गळून गेल्यासारखी वाटत होती. पण काका थोडासा अवघडल्यासारखा वाटत होता ना बिचारा. म्हणजे मी त्याला एक दोनदा म्हणलं सुद्धा की अरे, पण नाहीच म्हणाला. साहजिक आहे रे, रुळायला वेळ लागणारच ना. आणि तो वेळ सगळ्यांना लागणार आहे. जवळजवळ एक नवा माणूस घरात आलाय असंच वाटतंय सगळ्यांना. एवढा काळ लोटलाय आणि ह्या काळात माणसं बदलतात. फक्त आता काकानी हे सगळं पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. एक भीती वाटते. बोलू? हो बोल ना. म्हणजे काय? नाही रे, म्हणजे उगाच मनात येत राहतं. काका नीट राहतील ना? आपण त्यांना भरीस पाडून इथे घेऊन आलोय खरं, पण ते परत दारू प्यायला लागले तर? नाही, मला नाही वाटत. म्हणजे एकतर काकाला स्वतःला घरी परत यायचं होतं आणि आता तो आई आजीला आणखी त्रास नाही देणार. आणि शिवाय आपणही आहोतच ना त्याच्यावर लक्ष ठेवायला. हो रे, पण आपण असे 10-10 तास बाहेर असणार, मग लक्ष कसं ठेवणार? बरोबर आहे तुझं. जानवी, मला काय वाटतं माहितीये, तो ना आता व्हर्नरेबल स्टेज मध्ये. सुरुवातीचे निदान काही दिवस तरी आपण त्याच्या बरोबरच राहायला हवं. म्हणजे अविश्वास असं नाही म्हणणार मी, सोबत असं म्हणूया. खरंय. ए श्री, मी सुट्टी टाकू का रे? माझ्या सीएल बाकी आहेत. एकदम खूप दिवसाची सुट्टी नको. आपण आलटून पालटून सुट्टी घेऊया. करेक्ट. म्हणजे शनिवारी हाफ डे असतो, मग सकाळच्या वेळा तू जा, तू घरी आलीस की मी जात जाईन. मग मी मंडेला घरी थांबेन, तू ट्यूसडेला थांब. असं आलटून पालटून आपण थांबू घरी. चालेल. ए पण तुझ्या मीटिंग्स? त्या होतील ऍडजस्ट. गुड. आता काका फक्त लवकर सेटल होऊ देत. जानवी, आपल्याकडनं जे काही शक्य होईल ना ते आपण सगळं करू. लेट्स गिव्ह इट अ सिन्सिअर ट्राय. काय झालं, असं का बघतेस? खूप पॉझिटिव्ह विचार करतोयस.